महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव या आज धुळ्यामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करा। काय सांगाल, आज अर्ज भरलेला आहे शोभा बच्चाव? आम्ही डॉक्टर शोभा बच्चाव यांचा अर्ज भरतो आहे। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, प्रतिसाद मोठा आहे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून त्या ज्यावेळेस अर्ज भरतात आमचा विजय निश्चित आम्हाला वाटतो आहोत आणि जे आमची आघाडी आहे तिचे सर्व प्रतिनिधी सुद्धा त्यासाठी उपस्थित राहणार आहे। कालच जे गिरीश महाजन मंत्री यांनी या ठिकाणी आम्ही सर्वाधिक जागा जिंकू असा दावा केलेला आहे। आम्ही पुन्हा येऊ म्हणतो ते तसाच तो दावा आहे। वस्तुस्थितीमध्ये 40 आम्ही पार करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी पुन्हा त्यांनी सुभाष भामरे जवळपास 3,32,000 मतांनी निवडून येतील असा त्यांनी पुन्हा दावा केला। 3,32,000 कसा आकडा काढला मला माहीत नाही। निवडून येण्याचाच प्रश्न आहे त्यांचा। उमेदवार विजय होणार काँग्रेसचे शोभाताई। काल पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर भटकती आत्मा म्हणण्याचा उल्लेख केला, त्यातले तुम्ही कसं वाटतं? महाराष्ट्रातले नाही, देशातले जनतेला हे आवडणार नाही। भटकती आत्मा म्हणणं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि पवार साहेबांसारख्या आमच्या वरिष्ठ नेत्याच्या बाबतीत हे वक्तव्य करणं दुर्दैवी आहे। जनता त्या बाबतीतला उत्तर निश्चितपणे देणार आहे। असं चुकीचं वक्तव्य पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला शोभत नाही। नक्कीच या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी जे वक्तव्य शरद पवारांसंदर्भात केले ते चुकीचं असून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वाधिक जागा जिंकू असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।